यावर्षीचे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्याची आता चौकशी तुमचं मत काय आहे? प्रथम जय श्रीराम सर्वांना. या ठिकाणी मी अर्ज जर संघटनेकडे दाखल केला नाही तर संघटनेने ती समिती का नेमली गेली? जर संघटनेकडे जर अर्ज दाखल केला असेल तर संघटनेने समिती स्थापन करावी. आणि राहिला दुसरा मुद्दा विषय असा, जी तुम्ही संघटनेने जी समिती स्थापन केलेली आहे त्याकरता बाहेरची उच्च स्तरावरची संघटनेची पदाधिकारी नसलेली समिती त्या ठिकाणी स्थापन केली जाते आणि संघटनेचे उच्च पदाधिकारी त्या ठिकाणी असतात आणि त्यामार्फत जो काय आता हे झालेलं आहे कुस्तीविषयी जो वाद, त्यात ती समिती नेमून निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत ती समिती नेमून मला त्या ठिकाणी न्याय द्यावा. आत्ताच्या समितीवरती तुम्ही खुश नाही किंवा आक्षेप आहे तुमचा? आत्ता जी समिती ऑलरेडी त्या ठिकाणी होती ना, समितीचे जे मेन ज्युरी ऑफ अपीलमध्ये नामदेव बडरे होते, समितीचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष दिनेश गुंड होते, संघटनेचे उपाध्यक्ष विलास कतुरे त्या ठिकाणी होते. आज हे त्या समितीमध्ये सदस्य आहेत. त्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी जेव्हा कुस्ती झाली त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी न्याय मागितला होता. मला त्यांच्याकडे वारंवार मी तक्रार करत होतो, वारंवार त्यांच्याकडे दाद मागत होतो. मग त्याच ठिकाणी तुम्हीच का निर्णय नाही घेतला? जर त्या ठिकाणी तुम्ही जर डिसिजन घेत होते तर मग ती कुस्ती पुन्हा त्या ठिकाणी होती. परंतु त्यांनी असं सांगितलं की UWWIच्या UWIच्या म्हणजे मान्यतेने कुस्ती जर बाय फॉल झाली तर तिचं परत ज्युरी ऑफ अपील बघता येत नाही. ते त्यांचं बरोबर आहे, पण आज तुम्ही सर्व जनतेने पाहिलेले, तुम्ही मीडियाने पण तुम्ही पाहिलेले, कुस्ती झाली होती की नाही झाली होती? जर त्या ठिकाणी कुस्ती झालीच नाही तर तुम्ही कुस्ती झाली का म्हणताय? आणि एका बाईटमध्ये संदीप बोंडेंनी स्वतः सांगितलं की पंचांचा चुकीचा निर्णय होता TV9 मराठीला. मग तुम्ही जर पंचांचा चुकीचा निर्णय होता, जर तुम्ही रात्रीत मला एका रात्रीत त्या ठिकाणी 11 वाजता तुम्ही त्या ठिकाणी बैठक बोलवून माझ्यावर जर निलंबनाची कारवाई तुम्ही 3 वर्षाची करत असाल, मग तुम्ही त्याच ठिकाणी निर्णय का घेतला नाही? त्याच ठिकाणी तुम्ही समिती का नेमली गेली नाही? ऑलरेडी समिती जर तुमची आत्ता नेमलेली तिथेच होती, बरोबर. आणि त्यानंतर विषय असा झाला, आज स्पर्धेला किती उलटून दिवस झाले? 16-17 दिवस झाले. मग तुम्ही 16-17 दिवसांनी हा का निर्णय घेतला? तेव्हा जर निर्णय घेतला असता ती कुस्ती पुन्हा चालू झाली असती.